नमस्कार मंडळी, मी सुशांत थोरात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल यू अँड मी मराठीमध्ये. मित्रांनो, जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं हे आज आपण समजून घेऊ आणि त्याचे काही नियम पण आहे ते पण आज जरा आपण समजून घेऊ. समजा आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. उदाहरणार्थ घेऊया आपण फुटबॉल. तर आपण वर्षभर आराम करून एकच दिवस फुटबॉल खेळू शकतो का? एकदम जोशमध्ये जोमाने नाही ना. यासाठी त्या खेळामध्ये काही नियम आहे ते आपण समजून घेतल्यानंतरच आपल्याला तो खेळ व्यवस्थित खेळता येतो. आणि त्याच्यासाठी काय लागतं? सतत प्रॅक्टिस. समजा वर्षभर प्रॅक्टिस केली तर आपण जो एक दिवसाचा सामना असतो, जी एक दिवसाची मॅच असते, ती आपण खूप छान पद्धतीने जिंकू शकतो. खरं म्हणजे तर यश कसे मिळवायचे, यशस्वी कसं व्हायचं, ही गोष्ट शाळा कॉलेज यांच्यामध्ये शिकवलीच गेली पाहिजे. पण दुर्दैवानं ती शिकवली जात नाही. म्हणूनच आपल्याला अशा काही गोष्टी करून या गोष्टी शिकाव्या लागतात. जर आपण एखादा गेम, एखादा खेळ खेळायचा आहे तर त्याच्यातले काही नियम समजून घेतले पाहिजे. तसंच यश कसं मिळवायचं याचे पण काही नियम आहे ते पण आपल्याला कळायला हवे. आज आपण एका महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेऊ आणि तो जर नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लागू केला, त्या नियमाची सतत प्रॅक्टिस केली तर 100% सांगतो मित्रांनो, पूर्ण लाईफ बदलून जाईल. तुम्हाला जीवनामध्ये जे जे हवंय ते सर्व मिळेल. माझी खात्री आहे हा नियम तुमच्या जीवनामध्ये लागू झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांमध्ये तुम्हाला बदल दिसून येतील. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघण्याची गरज नाही. फक्त ठरवायचा उशीर आहे आणि ठरवलं तर सर्व काही होतं. त्यासाठी आज एका गोष्टीच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे. मला सांगा, जर आपण ठरवलं की आपल्याला 2 पावलं पुढे जायचं आहे तरच आपण ॲक्शन घेऊ शकतो. जर ठरवलंच नाही, निश्चय केलाच नाही, मनामध्ये असा विचार आणलाच नाही, तर आपण 2 पावलं पुढे जाऊ शकतो का? नाही ना. ही पण गोष्ट काही तशीच आहे. आपण कमांड दिली तरच पुढे काम होणार आहे. एका विशिष्ट दिशेकडे आपल्याला जायचं आहे तर त्याआधी कमांड देणं गरजेचं आहे, तरच आपल्याला त्या दिशेला जाता येईल. तसेच आपण आपल्या मनाला आणि शरीराला जोपर्यंत कमांड देत नाही की मी यशस्वी झालोच पाहिजे आणि यशस्वी होणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तोपर्यंत यश आपल्यापासून खूप दूर आहे. यश मिळवणे म्हणजे काय हो? यश हा कमांड दिल्यानंतरचा परिणाम आहे. त्याच्या अगोदर पहिले कमांड देणं खूप गरजेचं आहे. आणि कमांड कोण देतं? जो व्यक्ती खऱ्या अर्थाने सक्षम आहे, कॉन्फिडंट आहे. आणि ज्या व्यक्तींमध्ये कॉन्फिडंट नाही त्या व्यक्ती यशस्वी होत नाही. खूप सारे पैसे मिळाले म्हणून कोणी यशस्वी असं नाही बरं का. यशस्वी होणे यामागची अनेक कारणे आहेत. जी माणसं आनंदी असतात, जी माणसं निरोगी असतात, त्यांचं आरोग्य चांगलं असतं, जी माणसं रिलेशन चांगले ठेवतात, ज्या माणसांच्या इच्छा आकांक्षा खूप मजबूत असतात, जे माणसं समाधानी असतात, हे सर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे ती व्यक्ती म्हणजे यशस्वी व्यक्ती होय. आणि असं यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्या मनाला आणि तुमच्या शरीराला तुम्हाला एक गोष्ट सतत सांगावी लागणार आहे की माझा जन्मच यश मिळवण्यासाठी झालेला आहे. यश मिळवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ही जर गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला शरीराला जर सांगत गेलात तर तुमचं मन आणि शरीर त्या साच्यामध्ये हळूहळू फिट व्हायला सुरुवात होईल. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना मित्रांनो? आपण जर 2 पावलं चालायचं ठरवलं तरच आपण 2 पावलं चालू शकतो, अन्यथा नाही चालू शकत. म्हणूनच मी म्हणतो, कुठली कृती करायची आहे, कोणत्या दिशेला जायचं आहे, यासाठी कमांड देणं खूप गरजेचं आहे. कमांड दिल्यानंतर ऑटोमॅटिक डायरेक्शन मिळतं. आणि डायरेक्शन केव्हा मिळतं? जेव्हा तुम्ही त्याला सांगताय की आपल्याला कुठे जायचंय. ही कमांड जेव्हा तुम्ही देतात तेव्हा डायरेक्शन मिळतं. आणि अशा पद्धतीची कमांड देण्यासाठी तुम्हाला सक्षम होणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या मनाला आपण सांगायचं की तू सक्षम आहे, तुझ्यात यश मिळवण्याची ताकद आहे, यश तुझी वाट बघत आहे. ही जर गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला रोज सांगत गेले ना तर तुमचं मन आणि युनिवर्स म्हणजे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकजूट होईल. तुम्हाला जे जे हवंय ते सर्व मिळेल. तुम्हाला जे जे हवंय ते मिळून देण्यासाठी ते अविरत कार्य करत राहील. ते म्हणतात ना, किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने से कोई नहीं रोक सकता. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ते मिळतं जो तुम्ही तुमच्या मनात विचार केलाय. हा नियम खूप गतिमान आहे आणि या नियमावर एक पुस्तक पण लिहिलं गेलंय, द पॉवर ऑफ ऑटो सजेशन या पुस्तकाचं नाव आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून नवी क्रांती घडली. ती क्रांती म्हणजे अशी की आपण आपल्या मनाला आणि शरीराला जर काही सतत सूचना केल्या तर त्या सूचनांचे रूपांतर यशाच्या स्वरूपात आपण आपल्या आयुष्यात बघू शकतो. तशीच गोष्ट मनाची आणि शरीराची आहे. तुम्ही जर त्याला सतत कमांड देत राहिले ना तरच तो एक योग्य दिशेने आणि योग्य डेस्टिनेशनला पोहोचेल. त्याच्यासाठी काय की पहिले कमांड देणं गरजेचं आहे आणि कमांड दिल्यानंतर तुम्ही 100% तुमच्या त्या योग्य डेस्टिनेशनला योग्य दिशेला जाणार. मनाला एकच गोष्ट सांगा की तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहात. पण दुर्दैवानं याच्या उलटच विचार मनात येत असतात. आपल्या मनात जे दिवसभर विचार येतात ना ते तर 60% वरती रिपीटिव्हली असतात. सारखे तेच विचार येत असतात. त्याच्यातही निम्म्यापेक्षा जास्त काल काय विचार केलाय तोच विचार आज पण येतो. आणि याच्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे सर्व विचार नकारार्थी असतात. मला एक सांगा, अशी गोष्ट यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाला सांगितली आहे का? तुम्ही तुमच्या मनाला यापूर्वी कधी तयार केलेलं नाहीये. खेळाडू रोज सराव करतात, रोज प्रॅक्टिस करतात, रोज त्यांच्या मनाची तयारी असते, शरीराची तयारी असते. रोज त्यांच्या डोक्यात एकच ध्येय असतं की ही जी मॅच आहे, हा जो सामना आहे, हा आपल्याला पूर्ण व्यवस्थित पार पाडायचा आहे आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. हे रोज ते मनाशी ठरवतात, मनाला निश्चय करतात, शरीराची तयारी करतात, रोज प्रॅक्टिस करतात. त्या सामन्याची तयारी करण्यासाठी त्यांना प्रॅक्टिस खूप करावी लागते. जशी ते प्रॅक्टिस करतात तशी ते हळूहळू एक स्टेप यशाची पायरी वरती चढत जातात. असं नाही की प्रॅक्टिस नाही केली, काहीतरी करतोय, वर्षभर काहीच काम नाही केलं, आराम केला आणि ज्या दिवशी मॅच आहे त्या दिवशी उचलली बॅट आणि निघाले मैदानात, असं नाही होत. तसाच हा मनाचा सराव आहे मित्रांनो. तो तुम्ही रोज तुमच्या मनाला आणि शरीराला सांगितलाच पाहिजे की तू सक्षम आहे, तुला यशाकडे जायचं आहे. तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमच्या शरीराला व मनाला तयार करतो आणि मग सुरुवात होते एक नव्या युगाची, नव्या यशाची. असं म्हणतात ना की हजारो किलोमीटरचा जर प्रवास करायचा आहे त्यासाठी पहिलं पाऊल टाकावं लागतं. सो मित्रांनो, पहिलं पाऊल उचला आणि सक्सेसच्या दिशेने चला, यशाच्या दिशेने चला. ऑल द बेस्ट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा. थँक्यू.